बंबलायचं काम नको. आणि विखे पाटील साहेबसुद्धा त्यांचं तेच म्हणणं होतं की घाईगडबडीत केलं तर पुन्हा लोक अंगावर येतील की GR काढायचा होता यांनी, तर मग अभ्यास पूर्ण का काढला नाही. ठीक आहे, त्यांच्या तज्ज्ञासाठी सरकारच्या 1 महिना 70-80 वर्ष तर काहीच नव्हतं ना. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या 3-4 गॅजेटसाठी 1 महिनाभर थांबता येईल. विजय वडेट्टीवार असं म्हणताय की डबल ढोलकी सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात घंटा देण्याचं काम केलंय. जरांगे पाटील उपोषणाला बसले, सरकारने तोडगा काढला, यात 58 लाख नोंदी सापडल्या, त्यात कुणबी प्रमाणपत्र देणार असं सांगितलं. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, दुसरीकडे ओबीसीची बाजू मांडतात. सरकारवरती हल्ला बोलतोय विजय वडेट्टीवार, डबल ढोलकी सरकार म्हणतो. नाही, ते त्यांचं त्यांना माहीत आहे, राजकारणाचा विषय झाला. परंतु मराठ्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या सगळ्या सापडायला लागलेल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि ते निघायला पण लागल्यात, हे पण खूप महत्त्वाचं आहे. प्रमाणपत्र पण निघायला लागले, आधी कुठं होतं मग. त्यामुळं विखे पाटील मराठा समाजाला सांगत आहे की मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकात उभा करून सत्तेची खुर्ची मजबूत करतात, त्यामुळे हे सरकार ओबीसींच्या बाजून नाही असं विजय वडेट्टीवार म्हणतात. त्यांना माहीत आता, तसं म्हणून त्यांना किती खायचं आहे. ओबीसीच्या बाजूने नाही, उलट मराठ्याच्या बाजूने नाही आहे, ओबीसीच्या बाजूने असे बेउपकारी आहेत ना. हेही देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे. यांना किती दिलं तरी हे नंतर विसरत येत, उपकार विसरत येत. आम्हाला तर झालेलं आहे, यांना आधी खूप दिलं आम्ही, होतं त्यावेळेस समाजानं. आज उलटले. तसंच देवेंद्र फडणवीसांनी कितीही दिलं त्यांना तरी ते उलटणारच आहेत. त्यापेक्षा इमानदार समाज, मराठा समाज यांना द्यायचं शिका. पण यांनी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवावर अन्याय होणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले. अन्याय होणार आहे. आणि मग आमची लागू दे म्हणा काढी, आमच्या पोराला होऊन दे वाटलं. आणि तो बस अन्याय बघत नुसता. त्यांनी रस्त्यावर सुद्धा उतरण्याचा इशारा दिलेला आहे. ओबीसीचे नुकसान होतं, रस्त्यावर उतर, नाही तर वड्यात उतर म्हणा, तिकडं कुठं उतर. त्यांनी का म्हटलं असं असतं? गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, तेच लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. यांचा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातले नेते मराठ्यांच्या विरोधात कसे आहेत. वेळेप्रसंगी यांना मराठ्यांनी आणि कुणबी मराठ्यांनी कधीही निवडून येऊ दिलं नाही पाहिजे. सरकारला आचार होताना पाहिले, माकडाप्रमाणे उड्या मारताना विखे पाटीलही पाहिले असं लक्ष्मण हाकेगाल म्हणाले. ते जाऊन त्याला काय ते जाऊ तिकडे, ते मला बोलत नाही तसल्यावर. पण ते सातत्यानं टीका करतात. आणि दुसरं कामच काय, तिकडं धनगराचं वाटलं आहे ना, इकडं राजकीय अजेंडा राबवायचा. द्या सोडून जाऊ, कसल्यावर देईन, कसल्याची दखल नाही घ्यायची. आता काय इशारा आहे सरकारला तुमचा 1 महिन्यानंतर? नाही, आता काय टप्पर आहे त्यांची, मायाला मग तर रट्टे खाते. त्यांची काय टप्पर आहे आता बदलायची, लय अवघड होईल. आता नाही वाटत आम्हाला बदलत येईल. जेवढ्या मागण्या आहेत याचं पटापट स्पीड लावतील ते. आता मंगळवारपासून सुरुवात होईल, उद्याच्या मंगळवारपासून एक एक विषय निपटारायला सुरुवात होईल. आणि विखे पाटील आता तरी समाजाचं नाराजी आणि रोष अंगावर घेणार नाहीत, कारण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ते बोललेत. त्यामुळं आता फडणवीस साहेब ते दोघं तिघं मिळून करतील.